अध्यासाचे दोन प्रकार सांगितले होते, एक कार्याध्यास आणि कारणाध्यास. पूर्वपक्षाचं म्हणणं होतं ह्या कार्याध्यास घडणंही शक्य नाही. का नाही तर कार्याध्यास घडण्याकरता जी सामग्री लागते ती तुमच्या मतामध्ये ती उपलब्ध होत नाही, म्हणून कार्याध्यास होणे शक्य नाही. पण वेदांतांनी त्यांनी जी सामग्री सांगितली होती ती सामग्री कोणतीच अध्यासाला लागत नाही. काय केलं? सिद्ध केलं. लक्षामध्ये तुम्ही सांगितलेली जी सामग्री आहे ती अध्यासाची सामग्रीच नाही हे सिद्ध केलं, म्हणून अध्यास घडतोय सांगितलं. लक्षामध्ये म्हणजे कार्याध्यासाचं झालं ते, म्हणून ते कारणाध्यास असणं शक्य नाही. कारणाध्यासाचा असं सांगितलं होतं त्यांनी. कारण शब्दाचा अर्थ आज्ञा आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असणं शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. का? कारण आत्मा तुमच्या मतामध्ये ज्ञानस्वरूप आहे. आत्मा कसा आहे? ज्ञानस्वरूप. आणि ज्ञानस्वरूप असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान कसं काय राहील? जसं प्रकाशाचा आणि अंधकाराचा काय आहे? विरोध आहे. प्रकाशाचा आणि अंधकाराचा काय आहे? विरोध आहे. तसं ज्ञानाचा अज्ञानाचा काय आहे? विरोध आहे. जसं प्रकाशरूप असणारा सूर्य त्या प्रकाशरूप असणाऱ्या सूर्याच्या ठिकाणी कधी अंधार असणं शक्य नाही, तसं ज्ञानस्वरूप असणारा आत्मा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नावाची वस्तू राहणं शक्य नाही. आणि मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान जर राहिलंच नाही, अज्ञान शक्यच नाही, अज्ञानाचा जर असंभव असेल तर मग अध्यास कसं काय होईल? कार्याध्यास कसं काय निर्माण होईल? कारण कार्याध्यासाला कारण मूळ कारण कोण आहे? अज्ञानच आहे. अज्ञानामुळेच काय होत असतो? अध्यास करतो. मग एकदा कारणाध्यासाचा असंभव झाला की मग कार्याध्यास पण काय होऊन जातो? असंभव होऊन जातो. कळलं का? तर आता हे बघा, पूर्वपक्षी थोडक्यात अनुवाद करतात शंकेचा. विशेष रूपे करून अज्ञात वस्तूच्या ठिकाणी अध्यास होत असतो. कसली वस्तू ठिकाणी होत असतो? दुरी कळली नाही तर दुरीवर काय होत असतो? सापाचा अध्यास होत असतो. म्हणजे अज्ञात वस्तू ठिकाणी होतो. दुरी जर कळली ही दुरी म्हणून तर मग त्याच्यावर अध्यास होईल का? होत नाही. आणि आत्मा हा स्वयंप्रकाश आहे, म्हणजे स्वतः तो ज्ञान स्वरूप आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. कारण तमाचा अंधकाराचा आणि प्रकाशाचा परस्पर विरोध आहे. तमाचा म्हणजे अंधकाराचा, तम म्हणजे अंधकार. त्या अंधकाराचा आणि प्रकाशाचा काय असतो? विरोध असतो. हे जसं लक्षामध्ये जसा स्वच्छ प्रकाशामध्ये रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होत नाही, तसा स्वयंप्रकाश व बातमीच्या ठिकाणी बंधाचा अध्यास संभवनीय नाही. आता ही शंका होती त्यांची, पण मग त्याचं समाधान असं सांगतात की ही शंका बरोबर नाही. त्यांनी जी शंका केली ही त्यांची शंका बरोबर नाही. का? कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे हे खरं आहे, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असं नाही. अज्ञान आहेच. आत्मा स्वयंप्रकाश आहे हे खरं आहे, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही हे काही खरं नाही. आत्म्याच्या ठिकाणी काय असतं? अज्ञान असतं. मग कसं काय? आत्मा जर प्रकाश रूप आहे, ज्ञानरूप आहे, तर ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी हे अज्ञान कसं काय राहील? आहे का नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की आत्मा जो ज्ञानरूप आहे, आत्म्याचं जे ज्ञान आहे, स्वरूप ज्ञान, स्वयंप्रकाश म्हणून सांगितलं, ते आत्म्याचं ज्ञान हे सामान्य ज्ञान आहे. कसलं ज्ञान आहे? सामान्य ज्ञान. कुणाचं? आत्म्याचं ज्ञान हे सामान्य ज्ञान आहे. आणि जे अज्ञान राहू लागले ते कशाच? आत्म्याच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान राहू लागलेलं आहे. म्हणून सामान्य ज्ञान हे अज्ञानाचा विरोध करत नसतं. सामान्याचा म्हणजे सामान्य ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध नसतो. विशेष ज्ञानाचा आणि अज्ञानाचा काय असतो? विरोध असतो. आत्मा जे ज्ञानरूप आहे ते आत्म्याचं ज्ञान कसं आहे? सामान्य आहे. सामान्य हे कोणाला कधी विरोध करत नसतं. विशेषाचा काय असतो? नेहमी विरोध असतो. समजताना मी काय म्हणतो ते बघा.
त्याचा तो प्रकाश म्हणजे ज्ञान, त्याचा म्हणजे कोणाचा? आत्म्याचा जो प्रकाश आहे, ज्ञान आहे, ते आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाच्या विरोधी नाही. जर ते विरोधी असतं तर सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसते. प्रतीतीवरून अज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे असं ठरतं. सुषुप्तीकालीन अज्ञानाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे, म्हणूनच जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. स्मृती अनुभव वाचून केव्हाही होत नाही असा नियम आहे. बघा काय का आत्मा स्वयंप्रकाश आहे, पण तो आत्म्याचं जे ते ज्ञान आहे, तो प्रकाश आहे, तो सामान्य आहे. आणि तो प्रकाश, ते आत्म्याचं ज्ञान हे अज्ञानाच्या काय नाही, विरोधी नाही. का विरोधी नाही? कारण तो सामान्य ज्ञान जर अज्ञानाच्या विरोधी असतं तर सुषुप्तीमध्ये आपल्याला जी अज्ञानाची अनुभूती येते, अज्ञानाची काय येते? अनुभूती येते, प्रतीती येते. ती प्रतीती आलीच नसती. ज्या ती प्रतीती येते त्या ती ज्ञान अज्ञानाचं काही नाही, विरोधी नाही. अज्ञानाची आपल्याला प्रतीती येते कुठं? झोपेमध्ये. आपण ज्या वेळेला गाढ झोपलेला असतो, कसा असतो? गाढ झोपलेला असतो. आणि मग ज्या वेळेला उठतो झोपेतून उठल्यानंतर आपण म्हणत असतो, काय म्हणतो? मला काय समजलं नाही बा, की कोण आलं, कोणी काय केलं, काय कधी पाऊस आला, काय झालं, मला काय समजलं नाही. म्हणजे न समजणं म्हणजे काय? अज्ञान आहे की नाही? मला काही समजलं नाही म्हणतो, मी सुखानं निजलो होतो म्हणतो. काय म्हणतो? मला काही समजलं नाही आणि मी सुखानं काय झालो होतो? निजलो होतो म्हणजे झोपलो होतो असं जाग झाल्यावर म्हणतो. मग आता मला काही समजलं नाही, न समजणं म्हणजे काय? अज्ञान. आणि ते न समजलं म्हणजे समजलं नाही. कधी समजलं नाही? झोपला होता तेव्हा. म्हणजे झोपला होता तेव्हा आपल्याला काही समजलं नाही याचं स्मरण याला जाग झाल्यावर होतं. जागा झाल्यावर मला रात्री काही समजलं नाही म्हणतो म्हणजे स्मरण होतं, ही स्मृती आहे. आणि ती कशाची होते? झोपेत काही समजलं नाही त्याची होती. मग ज्या अर्थी जाग झाल्यावर स्मृती होते मला काही समजलं नाही असं, त्या अर्थी झोपेत त्याला काही समजत नव्हतं. बरोबर आहे की नाही? ते न समजणं म्हणजेच काय? अज्ञान. पण त्याला बाकीचं काही समजत नव्हतं, कोण आलं कोण गेलं, पाऊस कधी आला, कधी कमी झाला, कधी उघडला, हे जरी त्याला कळलं नसलं, पण आपल्याला काही कळत नाही हे तर कळत होतं की नाही? झोपेत कळत होतं की नाही? म्हणजे ते आत्मस्वरूप असलेलं ज्ञान, स्वयंप्रकाश असलेलं ज्ञान झोपेमध्ये त्या अज्ञानाला विषय करत होतं. कशाला विषय करत होतं? अज्ञानाला. त्या अज्ञानाला जाणत होतं. कशाला जाणत होतं? अज्ञानाला. आणि अज्ञानाला जाणत असल्यामुळं मग जाग झाल्यावर त्याला जाणलेल्या अनुभवलेल्या अज्ञानाची स्मृती व्हायला लागली. मला रात्री काही कळत नव्हतं, मला रात्री काही समजत नव्हतं. स्मृती होते का नाही? ती स्मृती अनुभवलेल्या विषयाचीच होत असते. जो विषय अनुभवलेला नाही अशा अनुभवलेल्या विषया अनअनुभवलेल्या विषयाची, म्हणजे जो विषय अनुभवलेला नाही त्याची स्मृती होत नसते. ज्या अर्थी अज्ञानाची स्मृती होते जाग झाल्यावर, त्या अर्थी सुषुप्ती कालामध्ये त्यांनी ते अज्ञान अविद्यावृत्तीच्या द्वारा काय केलेलं असतं? जाणलेलं असतं, अनुभवलेलं असतं. मग आता जर अज्ञानाला तो अनुभवतोय म्हणजे म्हणजे अज्ञानाचं काय होतंय? आपल्याला ज्ञान होतंय. आणि ते त्याच्यात स्वयंप्रकाश ज्ञानानंच होतंय ना ते अज्ञानाचं ज्ञान. म्हणजे ते आत्म्याचं ज्ञान आणि ते अज्ञान यांचा काय नाही, विरोध नाही. जर विरोध असता तर ते आत्म्याच्या ठिकाणी राहिलंच नसतं. ते आत्म्याच्या ज्ञानानं ते जाणलंच नसतं. समजलं का? जे जाणल्या जाते सुषुप्तीमध्ये अज्ञान,
त्या अर्थी अज्ञानाचा आणि त्या ज्ञानाचा काही नाही विरोध नाही. समजते का? नाही समजलं तुम्हाला? नाही समजलं? अरे पूर्व पक्षाचं म्हणणं काय आहे की आत्मा हा स्वयंप्रकाश आहे आणि स्वयंप्रकाश आत्मा असल्यामुळं त्याच्या ठिकाणी अज्ञान असू शकत नाही. कारण ज्ञानाचा अज्ञानाचा काय असतो? विरोध असतो. जसं सूर्याच्या ठिकाणी कधी अंधार जातो का? जात नाही. का? प्रकाशाचा आणि अंधाराचा काय असतो? विरोध असतो. तसं ज्ञानाचा आणि अज्ञानाचा काय विरोध आहे. आणि तुमच्या मतामध्ये आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. स्वयंप्रकाश नाही म्हणजे स्वयंप्रकाश आहे म्हणजे स्वतः तो ज्ञान स्वरूप आहे. त्याला त्याचं ज्ञान व्हायला दुसऱ्या काही ह्याची प्रमाणाची गरज राहत नाही. स्वयंज्ञानी आहे कोण? आत्मा. ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. मग अशा स्वयंप्रकाश असलेल्या ज्ञानस्वरूप असणाऱ्या या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहील का? अज्ञान राहू शकत नाही. हा पूर्व पक्ष हे नाही कळलं. हे कळलं. मग आता त्याचं खंडन करतात वेदांती. म्हणजे ते म्हणतात कारणच असू शकत नाही. अध्यासाला कारण कोण आहे? अज्ञान. आणि त्यांनी मुळात त्या कारणावरच गाव घातलं ना. म्हणजे अज्ञान असू शकत नाही आत्मस्वरूपावर. कारण वेदांताचं मत काय आहे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळं हा अहंकारादी बंधाचा अध्यास झाला. अहंकारादी बंधाच्या अध्यासाला मूळ उपादान कारण कोण आहे? अज्ञान. आणि ते कशाचं अज्ञान? आत्मस्वरूपाचा अज्ञान. मग आता यांनी शंका केली होती की तुमचं आत्मज्ञान स्वरूप आहे तर त्या ज्ञान स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहील कसं? राहू शकत नाही. असा त्यांनी अज्ञानाचा म्हणजे कारणाध्यासाचा संभव सांगितला होता. वेदांती म्हणतात की तसं नाही हो. आत्मा ज्ञानस्वरूप आहे पण ज्ञानस्वरूप आत्मा जरी असला तरी त्याच्या ठिकाणी अज्ञान राहत नाही असं नाही. अज्ञान राहतं. म्हणजे आत्मा ज्ञान स्वरूप असून सुद्धा त्या आत्म्याच्या ठिकाणी काय राहतं? अज्ञान राहतं. म्हणजे कसं काय राहतं? ते ज्ञान त्याचा विरोध करत नाही का? म्हणजे नाही करत. कसं काय करत नाही ज्ञान विरोध त्याचा त्या अज्ञानाचा? कारण ते ज्ञान सामान्य ज्ञान आहे. आत्म्याचं स्वयंप्रकाश असणारं ज्ञान हे कसं आहे? हे सामान्य ज्ञान आहे. आणि अहंकारादी बंधाला कारण असणारं जे अज्ञान ते अज्ञान कसं आहे? आत्म्याच्या विषस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणजे सामान्य ज्ञानाचा आणि विषस्वरूपाच्या अज्ञानाचा विरोध नसतो. सामान्य ज्ञानाचा आणि विषस्वरूपाच्या अज्ञानाचा काय नसतो? विरोध नसतो. आणि जर ज्ञानाचा म्हणजे सामान्य ज्ञानाचा आणि अज्ञानाचा जर विरोध असता तर झोपेमध्ये आपल्याला जी अज्ञानाची अनुभूती येते ती आलीच नसती. अज्ञानाची अनुभूती येते का नाही? म्हणजे झोपेमध्ये अज्ञानाची अनुभूती कशावरून येते? ज्या ती जागा झाल्यावर आपण म्हणतो की मला रात्री काही कळलं नव्हतं अशी स्मृती होते जागा झाल्यावर. मग ती अज्ञानाची अनुभूती असल्याशिवाय स्मृती होईल काय? अनुभव असल्याशिवाय स्मृती होईल काय? ज्या ती जागा झाल्यावर अज्ञानाची स्मृती होते त्या ती सुषुप्त अवस्थेमध्ये आपण ते अज्ञान काय केलेलं असतं? जाणलेलं असतं, अनुभवलेलं असतं. कळलं का? म्हणजे आपण सुषुप्त अवस्थेमध्ये आपल्या ठिकाणी अज्ञानाचा अनुभव घेतो का नाही? जाणतो का नाही अज्ञानाला? मग आता सुषुप्ती अवस्थेमध्ये आता ते जे अज्ञान आपल्याला अनुभवाला येतं, प्रतीतीला येतं, ते कशाने येतं सांगा बरं? तुम्ही अज्ञान ते जाणायला लागले. मला काही रात्री कळलं नव्हतं म्हणून तो जागा झाल्यावर स्मृती होते म्हणतो का नाही? मला रात्री काही कळलं नव्हतं अशी जागा झाल्यावर स्मृती होते. म्हणजे ही स्मृती अनुभव वाचून होत नाही आणि जागा झाल्यावर अज्ञानाची स्मृती व्हायला लागली रात्रीच्या. मग ज्या आधी रात्रीच्या अज्ञानाची स्मृती जागा झाल्यावर होते त्या आधी रात्री झोपलेला असताना त्याला त्यांनी अज्ञान जाणलं होतं का नाही? जाणलं होतं की नाही अज्ञान? मग जाणलं होतं अज्ञान. मग अज्ञान जाणलं होतं तरी अज्ञान कुणी जाणलं? डोळे इंद्रियाने जाणलं काय? कारण झोपेत इंद्रिय हे लीन झालेले असतात, विलीन झालेले असतात अज्ञानात. इंद्रिय राहिलेलेच नसतात, मन पण राहिलेलं नसतं, बुद्धी पण राहिलेली नसते. आणि जाणणारे काय? मग हे इंद्रिय तर राहतात, मन बुद्धी आहे. आणि हे मन बुद्धी आणि इंद्रिय सगळे काय झालेले असतात? अज्ञानामध्ये विलीन झालेले असतात. मग सुषुप्त अवस्थेमध्ये आपण अज्ञानाला जे जाणतो ते कशाने जाणतो?
तर आत्म्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे अविद्यावृत्तीच्या द्वारा, तिथं जे अज्ञान आहे आत्मस्वरूपाचं त्या अज्ञानाचीच वृत्ती आणि त्या वृत्तीचं साह्य घेऊन तो आत्म्याचं ज्ञान त्या अज्ञानाला काय करत असतं, जाणत असतं, विषय करत असतं. कळलं का? नाही कळलं? म्हणून अज्ञानाचा आणि त्या ज्ञानाचा विरोध नसतो, कारण ते ज्ञान सामान्य ज्ञान आहे आणि अज्ञान विशेषरूपाचं अज्ञान आहे. त्याच्यामुळं ज्ञानाचा आणि अज्ञानाचा काही नाही विरोध नाही. ज्ञानाचा म्हणजे आत्म्याच्या सामान्य ज्ञानाचा आणि अज्ञानाचा म्हणजे आत्म्याच्या विशेषरूपाच्या अज्ञानाचा काय नाही विरोध नाही. नेहमी विरोध विशेषाचा असतो. एक कीर्तनकार असला 100 टाळकरी असले तरी काही बिघडत नाही, पण एवढ्यात नुसतं एक दुसरा कीर्तनकार आला की मग त्यांची भांडणं होते. कारण विशेष आले नव्हते. पहिले तो 100 होते पण ते सामान्य होते, ते कीर्तनकाराला काही विरोध नव्हते. मध्ये कीर्तन नाही, त्यांचा विरोध नसतो. विशेष आले की मग त्यांचा काय होत असतो, विरोध होत असतो. सामान्याचा विरोध नसतो किंवा सामान्याचा आणि विशेषाचा पण काही नसतो, विरोध नसतो. आत्म्याचं ज्ञान सामान्य ज्ञान आहे आणि अध्यासाला कारण असणारं अज्ञान आणि आत्म्याचं विशेषरूपाचं अज्ञान आहे. म्हणून ते दोघे एका ठिकाणी जाऊ शकतात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जातात दोघं हातात हात घालून. समजलं का? बघा, त्याचा तो प्रकाश म्हणजे ज्ञान त्या आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. जर विरोधी असतं तर सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते, झोपेमध्ये ही प्रतीती येते की नाही, मी काही जाणत नव्हतो. मी काही जाणत नव्हतो म्हणजे अज्ञानच आहे. ती अज्ञानाची प्रतीती येते, ती आली नसती. त्या प्रतीतीवरून आत्मा किंवा त्या प्रतीतीवरून अज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे हे ठरतं. कशामध्ये ती प्रतीती येते की नाही, मग ती प्रतीती जी यायला लागली कशाने यायला लागली, आत्म्याच्या ज्ञानाने यायला लागली ना. कारण तिथं त्या अज्ञानाला जाणणारे ते इंद्रिय नाही, तिथं आत्म्याचं ज्ञानच त्या अज्ञानाला जाणं लागलं. म्हणून त्या प्रतीतीवरून ते सुषुप्तीतला ज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा ते काय आहे, विषय आहे असं ठरतं. सुषुप्तीकालीन अज्ञानाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच जागृतीत अज्ञानाची काय अज्ञानाची व सुखाची काय होत असते, स्मृती होत असते. स्मृती पूर्वानुभव वाचून केव्हाही होत नाही असा नियम आहे. यावरून सुषुप्तीमध्ये सुखाची आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीती होते त्याचीच जागृतीत काय होत असते, स्मृती होते. जागृतीत सुखाचं आणि अज्ञानाचं प्रत्यक्ष ज्ञान नाहीये. जागा झाल्यावर अज्ञानाचं प्रत्यक्ष ज्ञान होते काय, सुखाचं प्रत्यक्ष ज्ञान होते काय? जागृतीत जे होते ते प्रत्यक्ष ज्ञान नाही, ते स्मृती ज्ञान आहे सुषुप्तीतलं. जागृतीत ज्ञानाची साधनं तर अंतःकरण आणि इंद्रिय हे असतात. काय असतात जागृतीत ज्ञानाची साधनं? काय असतात? इंद्रिय असतात आणि अंतःकरण असतं. पण सुषुप्तीत त्यांचा लय आहे, इंद्रियाचाही लय आहे आणि अंतःकरणाचाही लय होऊन जातो. यास्तव सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्यावृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचं व सुखाचं भान कवितो. कळलं का? म्हणून आत्म्याचा प्रकाश जो असतो तो प्रकाश अविद्यावृत्तीच्या द्वाराच त्या अज्ञानाचं आणि सुखाचं काय करत असतो, भान कवितो म्हणजे ज्ञान करून देत असतो. जर आत्मस्वरूप प्रकाश, बघा आत्मस्वरूप असणारा प्रकाश म्हणजे ज्ञान अज्ञानाच्या विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसते. कळलं का? ते आत्मस्वरूप ज्ञान जर अज्ञानाच्या विरोधी असतं तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती आली असते का? त्या ज्ञानानं अज्ञान घालवलं असतं, मग त्याची प्रतीती कशी काही, त्याची प्रतीती आली नसती. म्हणजे आत्मज्ञानापुढं अज्ञान आलंच नसतं, विरोध असता तर. परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते. म्हणून आत्मप्रकाश म्हणजे आत्मज्ञान हे अज्ञानाचं बाधक नाही, उलटा साधक आहे. साधक आत्म्याचा प्रकाश हा अज्ञानाचा काय साधक आहे. याच अभिप्रायानं सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही,
विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी असं सांगितलेलं आहे. चैतन्य म्हणजे ज्ञान, सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी नसतं. विशेष ज्ञान म्हणजे विशेष चैतन्य हे अज्ञानाच्या काय असतं? विरोधी असतं. आता सामान्य चैतन्य आणि विशेष चैतन्य म्हणजे काय? व्यापक असणारं चैतन्य म्हणजे सामान्य चैतन्य. काय? सगळीकडे व्यापक असणारं जे चैतन्य त्याला सामान्य चैतन्य म्हणतात. जसं सूर्याचा प्रकाश हा 2 प्रकारचा असतो, सामान्य प्रकाश आणि विशेष प्रकाश. सगळीकडे आता हा पसरलेला जो काही असा तो प्रकाश असतो, कशाचा? सूर्याचा. तो कसा प्रकाश असतो? सामान्य प्रकाश असतो. सामान्य प्रकाश आहे. त्याची सामान्य उष्णता असते. कोणाची? सूर्याची. पण तीच उष्णता जर ते बिंब असतं बघा, एक आपण त्या शाळेत असताना प्रयोगशाळेमध्ये वगैरे ते आपल्याला करून दाखवतात. असं उन्हामध्ये ती काच जळली, खाली कागद ठेवला, कापड जरी ठेवलं तरी त्याच्यातून टिकून खाली आलं की ते कापड कागद पेटतो. असा उन्हात ठेवा कागद, पेटतं का बघा? तो कागद कशाने पेटला? प्रकाशानेच. प्रकाशाने म्हणजे ते उष्णतेनेच पेटला. मग आता दुपारी उन्हात कागद ठेवले, ती उष्णता नाही का? आहे ना उष्णता. पण त्या उष्णतेनं, त्या प्रकाशाने तो कागद पेटत नाही. त्या उष्णतेनं कागद पेटत नाही. पण तीच उष्णता जर त्या बिंबातून खाली आली तर ती विशेष बनते. असा आपण ठेवला उन्हात कागद तर ती उष्णता सामान्य असते. त्या सामान्य उष्णतेनं तो पेटत नाही. पण तीच उष्णता जर त्या बिंबातून काचाच्या खाली आली तर ती उष्णता विशेष बनते. आणि विशेष बनली की त्याच्या खाली ठेवलेला कागद किंवा काय जे असेल वस्तू ती काय होते? पेटते. हे आपण प्रयोगशाळेत पाहिलं का नाही? मग मला सांगा, कार्यकारी होण्यासाठी ते विशेष बनावं लागतं. सामान्य एवढं कार्यकारी होत. तसं अज्ञान ज्ञानाने जातं, पण ते सामान्य ज्ञानाने जात नाही. आत्म्याचं ज्ञान हे सामान्य ज्ञान आहे. ते जर विशेष ज्ञान बनलं तर मग अज्ञान होत जातं. कळलं का? सामान्य ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध नाही, विशेष ज्ञानाचा आणि अज्ञानाचा काय आहे? विरोध आहे. बघा, सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे. चैतन्य म्हणजे ज्ञान, सर्व व्यापक जे चैतन्य आहे का, सगळीकडे व्यापक असणारं चैतन्य ज्ञान, ते सामान्य चैतन्य. आणि अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असलेलं जे चैतन्य ते विशेष चैतन्य. अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होतं चैतन्य, ते चैतन्य कसं आहे? विशेष चैतन्य. विशेष चैतन्य. जसं बघा, लाकडात अग्नी असतो बघा. काय असतो? लाकडात अग्नी असतो. पण तुम्ही लाकडाला हात लावा बघा, हे लाकूडच आहे. लाव बघा, लाव की लाकड आहे, लाकूड आहे ना. मग पोळला का अग्नी? अग्नी पोळला का लाकडातला? हा, नाही पोळला. मग आता का नाही पोळला? लाकडात अग्नीच आहे पण पोळला नाही. का नाही पोळला? लाकडातला अग्नी हा सामान्य. कसा आहे तो? सामान्य अग्नी ज्या वेळेला विशेष रूप धारण करतो, तुम्ही लावा त्याला बघा, लाकडाचं घर्षण केलं, या काड्या पेट्या आता निघल्या, तुम्ही असं लाकडं घासूनच काय करायचे? अग्नी निर्माण करायचे. असं लाकडावर लाकूड घासायचं, त्याच्यातून ठिणगी पडली आणि ती पेट त्यानं कशाला कापसा बिपसाला घ्यायला लागली, पेट धरला, मग त्यात लाकडं टाकली, आता लाकूड पेटलं. आता अग्नी तो पण कशाचा आहे? लाकडाचा. आता हात लावा त्याला, आता जाळून टाकीन. आता हात लावू शकतो लाकडाला? द्या पेटलेल्या लाकडा हात लावू शकतो का? लावू शकत नाही. मग जाळून टाकेल तो अग्नी. मग अगोदर ते लाकडं अग्नी नव्हतं काय? जे लाकूड पेटलेलं आहे त्याच्यात अगोदर अग्नी नव्हतं काय? पण त्याला हात लावू शकत होतं का नाही? कसं काय? कारण तो अग्नी कसा होता? सामान्य होता. सामान्य लाकडाचा अग्नी आहे. पण आपल्या घरात अग्नी, आपलं लाकूड नेऊन टाकलं
त्या घरातल्या लाकडातल्या अग्नीनं घरातला अंधार जात नाही. आपल्या घरात काही पलंग नसतात काय लाकडाचे वस्तू नसतात काय रात्री गावाला असतच ना, मग ती घरात अंधार जाते का? जात नाही. पण तोच अग्नी जर घर्षण करून विशेष बनला तर मग रात्री घरातला अंधार जातो का नाही? नाही जात, जातो. म्हणजे विशेष तो अग्नी बनला तरच अंधार जातो, तरच तो जाळतो. सामान्य असताना जाळीतही नाही आणि त्यांना अंधारही जात नाही. जातो का? जात. तसं सामान्य ज्ञान जे असतं त्या अज्ञानाला घालवीत नाही. मग ते ज्ञान ज्यावेळेला विशेष बनतं त्यावेळेला त्या अज्ञानाला नष्ट करीत असतं. मग विशेष बनतं म्हणजे काय बनतं? ते अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होतं. अंतःकरणामध्ये काय होतं? जसं ते सूर्याचा प्रकाश त्या काचेमध्ये आला की तो विशेष बनतो, तसा आत्म्याचं ज्ञान, आत्म्याचा प्रकाश हे अंतःकरणामध्ये आला. अंतःकरण हे असं स्वच्छ आहे ना, स्वच्छ असल्यामुळे तो प्रकाश काय होतो? विशेष बनला. आणि तो विशेष प्रकाश बनला म्हणजे विशेष ज्ञान बनलं की मग त्या अंतःकरण वृत्तीतल्या ज्ञानानं मग हे अज्ञान काय होतं? नष्ट. पण तसं सामान्य ज्ञान या ज्ञानाच्या काय नाही, विरोधी नाही. कळलं का? सर्व व्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य आणि अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले चैतन्य ते विशेष चैतन्य. काष्ठामध्ये अग्नी असतो हे सर्वांना माहीत आहे, परंतु तो काष्ठस्थित सामान्य अग्नी अंधकाराचा विरोधी नाही. आणि तोच अग्नी घर्षणापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्या पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा काय होतो? विरोधी होतो. तद्वत त्याप्रमाणे व्यापक चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. तथापि तरी सुद्धा व्यापक चैतन्य जरी अज्ञानाच्या विरोधी नसलं तरी वेदांत विचारापासून म्हणजे वेदांत शास्त्राचा विचार केल्यापासून अंतःकरणाची अहम ब्रह्म अस्मी अशी वृत्ती तयार होते. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशी वृत्ती तयार होते चिंतनानं. मग अशा त्या अंतःकरण वृत्तीमध्ये स्थित असलेले जे विशेष चैतन्य, त्या वृत्तीमध्ये अहम ब्रह्म अस्मी अशा वृत्तीमध्ये स्थित असलेले जे चैतन्य ते विशेष चैतन्य ते अज्ञानाच्या काय आहे? विरोधी आहे. मी ब्रह्म अशी वृत्ती झाली आणि त्या वृत्तीत चैतन्य प्रतिबिंबित झालं की त्या प्रतिबिंबित झालेल्या चैतन्यानं म्हणजे त्या प्रकाशानं, त्या ज्ञानानं काय होत असतं? अज्ञान नष्ट होत असतं, विशेष ज्ञान. हा प्रथम पक्ष आहे. याला अवच्छेदवाद म्हणतात. त्याला काय म्हणतात? अवच्छेदवाद. आणि दुसऱ्या पक्षी कसं? त्या आभासासहित असलेली वृत्ती अज्ञानाचे विरोधी चैतन्य नाही. कळलं का? थोडासा बदल आहे. जाऊद्याचा विषय थोडा बदल का? ओम शांती शांती.